कल्चर आणि हेरिटेज. सोशल इश्यूज पण आहेत का नाही पेपर 1. तर यामध्ये पेपर 1 जो आहे हा 3 भागामध्ये डिवाइड आहे. एक तर काय आहे या ठिकाणी इतिहास आहे, हिस्ट्री आहे. हिस्ट्रीमध्ये काय आहे या ठिकाणी ओके, एक तर कल्चरल भाग आहे, नंतर मॉडर्न हिस्ट्री आहे, ओके, आफ्टर इंडिपेंडन्स आहे, देन या ठिकाणी वर्ल्ड हिस्ट्री आहे. ओके, त्यानंतर सेकंड जो आहे तो सोशल इश्यूज आहे, भारतीय समाज किंवा इंडियन सोसायटी आहे, अँड त्यानंतर काय आहे जिओग्राफी आहे. ठीक आहे, असं 3 भागामध्ये हा पेपर जो आहे तो डिवाइड करण्यात आलेला आहे. ठीक आहे, आता यामध्ये आपल्याला आज जे पाहायचं आहे तो म्हणजे जीएस पेपर 1. ओके, यामध्ये टोटल किती क्वेश्चन असणार आहेत तर यामध्ये टोटल 20 क्वेश्चन असणार. सेम फंक्शन 1 पासून ते 10 पर्यंत किती मार्काचे क्वेश्चन असतात हे 1 पासून 10 क्वेश्चन पर्यंतचे पेपर्स जे आहेत मार्क कितीसाठी आहे 10. बरोबर, किती शब्दात लिहायचं आहे 150. ठीक आहे, त्यानंतर 11 पासून 20 पर्यंत किती आहे त्या ठिकाणी ओके 15 मार्काचं आणि 250 मध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे ए सेक्शन आहे, त्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे हे भारताचा सांस्कृतिक वारसा या संदर्भात आपल्याला काय माहिती आहे. आता हा डायरेक्ट जो आहे कशा संदर्भात क्वेश्चन आहे की व्हॉट डू यू नो अबाउट द कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया. ठीक आहे, आता इंडियाचं कल्चरल हेरिटेज जे आहे आपल्याला डिफाईन करायचं आहे. राज्यसेवा आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी असं म्हटलेलं नाही किंवा की द कल्चरल हेरिटेज ऑफ महाराष्ट्र, तुम्हाला या ठिकाणी कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया सांगितलेलं आहे. आणि यामध्ये हा जो क्वेश्चन आहे हा 10 मार्कासाठी आहे. आता कल्चरल हेरिटेज जे आहे याला आपण या ठिकाणी किंवा तुम्हाला जनरली जरी माहीत असलं परंतु या ठिकाणी थोडं स्पेसिफिक आपल्याला लिहावं लागणार आहे. म्हणजे तुम्ही कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया वाचला असेल तर या ह्याच्यामध्ये की 2-4 साईट आपल्याला लिहिणे. ओके, कल्चरल हेरिटेजमध्ये इव्हन आपण इथल्या साईट सुद्धा लिहू शकतो. बरोबर, कोणतं अजिंठा आहे, ओके, वेरूळ आहे. बरोबर, तर हे सुद्धा काय आहे या ठिकाणी कल्चरल हेरिटेजच आहे. तर या ह्याच्यामध्ये मग लिहित असताना ती ती साईट तयार केलेली आहे. बरोबर, हे आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. आणि इम्पॉर्टन्स काय आहे किंवा की हे काय आहे या ठिकाणी कल्चरल हेरिटेज आहे हे डू यू नो अबाउट द कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कल्चरल हेरिटेज बद्दल माहिती द्यायची आहे. ठीक आहे, आणि ही माहिती देत असताना ते कल्चरल हेरिटेज कोणी तयार केलं होतं ओके, किंवा या ठिकाणी त्याला आपण हेरिटेज किंवा कल्चर जे आहे हे कोणी तयार केलं होतं, किंवा कल्चर म्हणजे काय किंवा संस्कृती म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय बरं, किंवा सांस्कृतिक वारसा त्याला आपण म्हणू. ओके, कल्चरल हेरिटेज सांस्कृतिक वारसा. संस्कृती म्हणजे काय, कल्चर म्हणजे काय कल्चर कल्चर जनरली आपण म्हणतो ना की जसं बिहू हे कल्चर आहे. बिहू बिहू माहिती आहे ना, बिहू डान्स असतो बघा कुठला, बिहू. बिहू म्हटलं की लक्षात आलं पाहिजे बिहू फॉर आसाम. बरोबर, बिहू आसाम. ठीक आहे, बरं. महाराष्ट्राचा कल्चरल डान्स कोणता आहे, लावणी आहे. बरोबर, बरं. आता या ह्याच्यामध्ये कल्चर म्हणजे काय मग, तर त्या ठिकाणचा बिहू आहे, आपल्या या ठिकाणी लावणी आहे. तर मग कल्चर म्हणजे काय, किंवा नॉर्थ ईस्टमध्ये जे लोक हे करतात म्हणजे जेवण करतात किंवा त्यांचं फूड जे आहे ते काय असतं, फूड कोणतं असतं त्यांचं, मोमोज खाल्ले असतील बघा. बरोबर, तर ते नॉर्थ ईस्टकडचं आहे. आपल्या इथलं काय फेमस आहे फूड, हां पुरणपोळी आहे. बरोबर, महाराष्ट्र म्हणलं की पुरणपोळी आहे. बरोबर, तर मग कल्चर म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, ह्या काय आहेत या ठिकाणी हे कल्चरच आहे. पण मग कल्चर लिहायचं म्हणल्यावर काय, हां खूप वर्षापासून चालत आलेली, पण अजून त्याला थोडं एक शब्द नेहमी लक्षात ठेवायचा. ओके, एकच शब्द आहे, वे ऑफ लाईफ. ओके, जीवन जगण्याची कला म्हणजे संस्कृती. हो, तर हे शब्द
लिहिताच आले पाहिजे. ओके, जीवन जगण्याची कला म्हणजे संस्कृती. आता यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, तर आपण आपल्या पद्धतीने जीवन जगतो. सगळेच या ठिकाणी आपल्या पद्धतीनं आपलं खानपान किंवा आपण जे काही पेहराव घालतो, बरोबर, सगळीकडे असंच आहे का? नाही. ओके, तर या ह्याच्यामध्ये जीवन जगण्याची कला आपण त्याला या ठिकाणी संस्कृती म्हणतो. तर यामध्ये कल्चरवर आपल्याला 10 मार्काचा प्रश्न आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे की पहिला जो टॉपिक असेल, ठीक आहे, आता यामध्ये पहिलाच टॉपिक आहे हे भारताचा वारसा, आणि आपल्याला या ठिकाणी 10 मार्कासाठी हा क्वेश्चन तयार करून ठेवायचा आहे. म्हणजे यामध्ये हे पहिलाच टॉपिक आहे भारताचा वारसा आणि संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत कलेची रूपे. ओके, त्यानंतर साहित्य, स्थापत्यकला यांच्या ठळक पैलूंचा समावेश केला आहे. ठीक आहे, आपल्याला 3 गोष्टी बघायच्या आहेत. एक तर काय आहे या ठिकाणी कला, त्याची रूपे, ओके, त्याचबरोबर साहित्य आणि या ठिकाणी स्थापत्यकला. स्थापत्यकला म्हणजे कोणती? मंदिरं. ओके, मंदिरं किंवा हे गुफा जे आहेत केव्स. ठीक आहे, तर हे पॉईंट झाला पहिला. म्हणजे पहिल्या पॉईंटवर आपल्याला त्यांनी 10 मार्काचा प्रश्न विचारलाय. आता स्पष्ट दुसरा जो पॉईंट आहे तो डेफिनेटली येणारच, कारण काय आहे, महाराष्ट्र आहे आणि एमपीसी आहे, तर आपल्याला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. सेकंड जो क्वेश्चन आहे हे सेकंड क्वेश्चन कशाच्या बाबतीत आहे की वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान स्पष्ट करा. ओके, या ठिकाणी आपल्याला कुठला संप्रदाय, या ठिकाणी वारकरी. एक्सप्लेन द फिलॉसॉफी ऑफ द वारकरी सेक्ट. ओके, सेक्ट म्हणजे संप्रदाय. ठीक आहे, तर आता या ह्याच्यामध्ये की आपल्याला वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान स्पष्ट करायचं आहे. आपल्या सिलेबसचा भाग आहे. ओके, डायरेक्ट आपल्या सिलेबसमध्ये हे स्पष्ट दिलेलं आहे की वारकरी संप्रदाय. आता वारकरी संप्रदाय म्हटलं की कोण येईल बरं? बरोबर आहे. ठीक, ज्ञानेश्वर महाराज, हो, नंतर संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नंतर संत जनाबाई आहेत, बरं, त्याच्यामध्ये. तर हे जे आहेत हे काय आहेत? वारकरी संत. आता यांचं फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञान जे आहे ते आपल्याला स्पष्ट करायचं. आता हा जो टॉपिक आहे तो स्ट्रेट फॉरवर्ड काय आहे, आपल्या सिलेबसला कनेक्ट आहे. महाराष्ट्रातील संत चळवळीचा विशेष संदर्भासह भक्ती चळवळ आणि त्याचे तत्वज्ञान. ओके, म्हणजे आपला हा टॉपिक कव्हर झाला की आपल्याला हे प्रश्न हे करतात. आता हा टॉपिक जो आहे त्यांनी स्पेसिफिक सांगितलेलं, ही फक्त एकच लाईन जी आहे ना ती यूपीएससी मध्ये नाही. ओके, यूपीएससी सिलेबस म्हणजे हे फक्त राज्यसेवेच्या सिलेबसमध्ये आपल्याला इथं दिसते. त्यानंतर थर्ड क्वेश्चन जो आहे, थर्ड एक इसवी सन 1914 ते 1947, 14 ते 47 या काळातील कामगार चळवळीचा आढावा घ्या. ठीक आहे, तर रिव्ह्यू द लेबर मुवमेंट फ्रॉम 14 ते 47. ठीक आहे, आता या ह्याच्यामध्ये या दरम्यानचे जे लेबर मुवमेंट आहेत, आणि लेबर मुवमेंट तसं पाहिलं तर सुरुवात करणारे कोण होते? या ठिकाणी लोखंडे होते. ओके, महादेव गोविंद लोखंडे. ठीक आहे, यांनी या ठिकाणी कामगार चळवळीला सुरुवात केली किंवा कामगार चळवळीचे त्यांना प्रणेते असे म्हणतात. ओके, आता यामध्ये विशेषतः तुम्हाला ही जी कामगार चळवळ आहे त्याने विचारलेली 14 पासून ते 47 पर्यंत आहे. ठीक आहे, आता यामध्ये 14 पासून 47 मध्ये महत्वाचे आहे या ठिकाणी की 14 का, त्याला पण एक रिझन आहे 14 विचारण्याचं. ओके, 14 कारण काय आहे तर महात्मा गांधीजी भारतामध्ये कधी आले होते? बरोबर, या ठिकाणी 1915 आले होते महात्मा गांधी. मग तेव्हापासून ते या ठिकाणी, कारण आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी वाकी सत्याग्रहाला सुरुवात केली. पण आल्यालाच नाही, परंतु या ठिकाणी सत्याग्रहाला सुरुवात केली. आणि सेकंड जो सत्याग्रह होता तो होता, पहिला कोणता सत्याग्रह होता? खेडा सत्याग्रह होता. बरोबर, त्यानंतर कोणता होता? कोणता? अहमदाबाद. बरोबर, अहमदाबादचं काय होतं? कशाच्या बाबतीत होता? मिलच्या बाबतीत. ओके, त्या कामगारांना या ठिकाणी योग्य वेतन मिळत नव्हतं, त्या संदर्भाचा जो सत्याग्रह आहे, तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी इथं डिफाईन करता येतो. त्याचबरोबर मग इतर जे आहे इनटेक असेल, ओके, या ठिकाणी काँग्रेसच्या ज्या संघटना आहेत, मार्क्सिस्ट ज्या संघटना आहेत, ते या ठिकाणी इथं या दरम्यान उभा राहिलेल्या आपल्याला इथं दिसतात. ठीक आहे, आता यामध्ये हा जो टॉपिक आहे तर आपण कनेक्ट करायचं म्हटलं कुठे येणार आहे सांगा आता?
सांगा. सापडला. त्यामध्ये कुठे टॉपिक? तर हे आपल्याला काय असणार आहे हे याच्यामध्ये एक तर स्वातंत्र्य लढा, त्याचबरोबर या ठिकाणी त्या मधल्या महत्वाच्या घटना, ठीक आहे, म्हणजे सगळ्याच अँगल आल्या आणि त्यामध्ये समस्या. आता त्याचबरोबर या ठिकाणी आता इथं काय आहे की स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे, ठीक आहे. आता हे जे टप्पे आहेत या टप्प्याचं तसं पाहिलं त्या ठिकाणी कधी सुरू होतात हे टप्पे, कोणत्या ह्याच्यापासून 1885 पासून ते याच्यामध्ये साधारण 1900 पर्यंत आहे, बरोबर. नंतर 1900 पासून ते या ठिकाणी 10 पर्यंत आहे. अशा पद्धतीने हे टप्पे आहेत. तर हे आपल्याला स्वतंत्र लढा यामध्ये हा कनेक्टेड भाग आहे. 10 मार्क. नेक्स्ट हा सुद्धा काय काय असणार आहे, स्वतंत्र लढ्यातीलच असेल. 1946च्या काय आहे हे 1946च्या भारतीय नौदलातील नाविकांचा उठाव विषयी आपल्याला काय माहिती आहे. ओके, व्हॉट डू यू नो अबाउट द 1946 या ठिकाणी इंडियन नेव्हल म्युटिनी. ठीक आहे. आता ही जी इंडियन नेव्हल म्युटिनी आहे हा कशाचा भाग असणार आहे, या ठिकाणी आपल्या स्वातंत्र्य लढ्याचाच भाग असणार आहे. ठीक आहे, तुम्ही शिकले असताल ना 46 म्युटिनी, वाचला असं नाही, पुस्तक वाचलं नाही? ग्रोवरमध्ये दिलेले ना, ग्रोवरमध्ये पण आहे. कुठल्याही पुस्तकात जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला सापडतं. NCERT जी आहे मॉडर्न इंडियाची 11th NCERT, ओके, सुभाष. तर 11th NCERT मध्ये सुद्धा बोला असेल सरांनी तुम्हाला असेल एखादा पॉईंट असेल. बरं, हे शिकवलं का? बरोबर, कारण महत्वाचे मुवमेंट आहे. तर या ह्याच्यामध्ये सविनय कायदेभंग चळवळीचे महत्त्व स्पष्ट करा. ठीक आहे, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ सिव्हिल डिसओबिडंट मुवमेंट. ठीक आहे, इतिहासामधले जे प्रश्न आहेत ते स्ट्रेट फॉरवर्ड असतात. ठीक आहे, त्यामध्ये खूप काही त्यांना असं विचारण्यासारखं काही नसतं आणि याला कनेक्शन करंटचं सुद्धा लावता येत नाही. ठीक आहे, त्यामुळे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असते. आता यामध्ये सविनय कायदेभंग ही जी चळवळ पाहिजे आपण, सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट, ओके, ही कशाच्या बाबतीत होती बरं, मला शिकवलंय, कारण ही महत्वाचं असं महत्वाची अशी ही चळवळ आहे. कशाच्या बाबतीत होती? सविनय कायदेभंग चळवळ वन ऑफ द इम्पॉर्टंट मुवमेंट होती. कारण आपल्याला सगळ्याच मुवमेंट विचारणं शक्य नाही, परंतु या ठिकाणी वन ऑफ द मुवमेंट जे आहे म्हणजे महत्वाचे जे आहेत, बाकी चले जाऊ मुवमेंट असेल, ही सविनय कायदेभंग आहे, ही तर सगळ्यात महत्वाची असते. कधीची मुवमेंट आहे ही? सविनय कायदेभंग किंवा कशाच्या बाबतीत आहे? सविनय कायदेभंग. महाराष्ट्रात काय मार्शल लॉ लागू केला होता, त्याच्या संदर्भात ही मुवमेंट होती का?
ठीक आहे, मार्शल लॉ त्यामधलं वन ऑफ द महाराष्ट्रामधली मुवमेंट होती ते, ठीक आहे समजा. पण सविनय कायदेभंग जे आहे हे कशाच्या बाबतीत होते? तर त्या ह्याच्यामध्ये कोणती? दांडी मार्च. दांडी मार्च. ओके, सरकारनं काय केलं होतं की अनेक गोष्टीवर टॅक्स लावला होता, बरोबर. आणि त्यामध्ये एक महत्वाची जी बाब आहे, जी इसेन्शियल आहे, बरोबर, ते म्हणजे कोणतं? मीठ. मिठावर सुद्धा सरकारने टॅक्स लावला होता. मग तो टॅक्स जो आहे तो या ठिकाणी अयोग्य आहे, बरोबर, अयोग्य पद्धतीने लावलेला आहे. तर मग तो टॅक्स साठीच काय आहे किंवा तो टॅक्स नसावा यासाठीच होते सविनय कायदेभंग. ओके, सविनय सिव्हिल डिसओबेडन्स मुवमेंट. सविनय कायदेभंग म्हणजे कोणत्या मार्गाने? हिंसक मार्गाने का? नाही. या ठिकाणी तुम्हाला अहिंसक मार्गाने काय करायचं आहे? कायदेभंग करायचा आहे. कायदेभंग म्हणजे काय? तर या ठिकाणी कायद्याचा भंग करणे किंवा कायदा या ठिकाणी मोडीस काढणे. म्हणजे तुम्हाला की अहिंसक मार्गानेच काय करायचं आहे? हा सत्याग्रह करायचा आहे. मग त्याचाच भाग जो होता तो होता दांडी मार्च. ओके, या ठिकाणी दांडी मार्च किंवा दांडी मूव्ह. ओके, तर दांडी मार्च हा एक प्रकारचा या ठिकाणी सिव्हिल डिसओबेडन्स होता की ज्या आधारे इंग्रजांनी जे ते तयार केलेले जे कायदे आहेत ते कायदे फॉलो न करणे. म्हणजे त्याचाच भाग म्हणजे की गांधीजीने काय केलं की याच्यामध्ये मीठ काय केलं किंवा की उचललं. आणि मीठ हे जे आहे हे एक प्रकारचं प्रतीक होतं. काय प्रतीक होतं? किंवा आम्ही कोणाला विरोध करत आहोत? ते इंग्रजांच्या कायद्यांना विरोध करत आहोत आणि यापुढे आम्ही इंग्रजांचे कायदे पाळणार नाही. ठीक आहे, तर तो सविनय कायदेभंग आहे. आणि महत्वाच्या खूप झालं, एक 5-6 मुवमेंटच आहेत ज्या महत्वाच्या आहेत, ज्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे? हा पेपर आपण का घेतोय? एवढ्या वेळेस तुम्हाला का सांगतोय की या ठिकाणी हा पेपर महत्वाचा आहे? जेव्हा तुम्ही आता अभ्यास करणार तेव्हा लक्षात ठेवायचं की या ठिकाणी आपल्याला कसा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, आपल्याला प्रश्न विचारलाय सविनय कायदेभंग किंवा सिव्हिल डिसओबेडन्स. ठीक आहे, आता याचा आपल्याला इम्पॉर्टन्स हे करायचं आहे. मग याच्याच संदर्भात असे जे काही चळवळी आहे तर ही झाली एक चळवळ. चले जाव चळवळीचे महत्त्व स्पष्ट करा. ओके, तर मग त्या संदर्भात किंवा या ठिकाणी खेडा सत्याग्रह चळवळीचे महत्त्व स्पष्ट करा. म्हणजे या दरम्यान ज्या काही चळवळी झालेल्या आहेत त्या सगळ्या चळवळीचं इम्पॉर्टन्स तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे आता हा प्रश्न विचारलाय तर पुढच्या वेळेस हाच विचारतील असं नाही. पण या पेपरमधून फक्त आपल्याला काय घ्यायचं आहे की आयडिया घ्यायची आहे की आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारत आहे, विचारू शकतं. ठीक आहे, पॉसिबिलिटीज काय आहे ती पॉसिबिलिटी माहीत झाली तर अभ्यास करणं सोपं जाईल. समजा तुम्ही हे गुरुवर म्हणून वाचत असाल तर तुम्हाला जेव्हा तुम्ही वाचत असाल तेव्हा लक्षात येईल की अरे हा प्रश्न आपल्याला 10 मार्कासाठी विचारलाय, म्हणजे ह्याच्यासाठी किती पॉईंट पाहिजे आपल्याला? या ठिकाणी 150 शब्द पाहिजे. म्हणजे सर्वसाधारण आपल्याला लई झालं 10 पॉईंट माहीत असले पाहिजे, महत्वाचे 10 पॉईंट माहीत झाले तर आपल्याला या ठिकाणी चांगले मार्क्स येऊ शकतात. असेच 10 पॉईंटवाले या ठिकाणी इतर ज्या चळवळी आहेत, ओके, फ्रीडम स्ट्रगलच्या बाबतीमध्ये त्या चळवळीचं इम्पॉर्टन्स जे आहे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा स्वतःच्या नोट्स तयार करू तेव्हा या ठिकाणी इथे एक चळवळ झाली ह्याच्या संदर्भाच्या इतर ज्या चळवळी आहेत त्याचा स्वतःच्या नोट्स काढता आल्या पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर आता हे जे आहे हा सुद्धा भाग कशाचा असणार आहे? ऑब्विसली आपल्या सिलेबसचाच आहे. कुठे आहे? स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे आणि त्याच्या नील भागातील स्वतंत्र लढ्यात योगदान देणारे महत्वाची व्यक्ती आणि स्वतंत्र लढ्यातील त्यांचं योगदान. ठीक आहे, तर हा जो आहे मॉडर्न हिस्ट्री मधला सगळा भाग आहे. त्यानंतर पुढे आपल्याला या ठिकाणी इतिहास जो आहे हा इतिहास कसा आहे? आपल्याला हिस्ट्री जे आहे आपल्याला हिस्ट्री आहे या ठिकाणी एन्शियंट. ओके, एन्शियंट आणि मिडिवल म्हणजे त्याचा अर्थ काय? एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न. तर या तिन्हीचा जे काय भाग आहे तो म्हणजे कोणता भाग आहे आपल्याला? पहिला तर कल्चर भाग आहे. ओके, कारण तिन्ही भागामध्ये काय आहे आपल्याला या ठिकाणी कल्चर दिसतं. ओके, एन्शियंट ह्याच्यामध्ये काय आहे? मोहनजोदडो संस्कृती, बरोबर. नंतर मिडिवलमध्ये काय आहे? किंवा की जे मुस्लिम मुघल्स आहेत, बरोबर, त्यांनी तयार केलेले किंवा विविध प्रकारचे स्कल्पचर्स आहे किंवा हेरिटेज आहे. त्यानंतर मॉडर्नमध्ये सुद्धा काय आहे आपल्याला? कल्चर, संस्कृती पाहायला मिळते. ठीक आहे, तर मग या तिन्हीचं बी जे आहे हा कल्चर भाग आपल्याला इतिहास आहे. दुसरा आहे या ठिकाणी आपल्याला की फ्रीडम मुवमेंट, स्वातंत्र्य लढा. ठीक आहे, तिसरा जो भाग आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आफ्टर फ्रीडम. ओके,
आफ्टर फ्रीडम. त्यानंतर आपल्याला चौथा 1 2 3 4 फोर्थ जो भाग आहे तो कोणता आहे? वर्ल्ड हिस्ट्री, जगाचा इतिहास. आता जगाचा इतिहास म्हणजे या ठिकाणी जगातल्या सगळ्या देशांचा इतिहास असेल का? नाही. जो सिलेबसमध्ये स्पेसिफिक तुम्हाला दिलेला आहे, फ्रेंच रेव्होल्युशन आहे, औद्योगिक क्रांती आहे, तर त्याला स्पेसिफिक धरूनच आपल्याला काय आहे प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. त्यामुळं इतिहास जो आहे या पद्धतीने आपल्याला डिवाइड केलेला आहे. आता त्यामधलाच पुढचा प्रश्न जो आहे तो स्वातंत्र्योत्तर काळात भाषावार प्रांत रचनेविषयी आपणास काय माहित आहे? ओके. आता हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. भाषावार प्रांत रचना, त्याच्या संदर्भात असलेले विविध प्रकारचे कमिशन्स. ओके. तर यामध्ये व्हॉट डू यू नो अबाउट द रिऑर्गनायझेशन किंवा रिजनलिझम. ओके, रिजनलायझेशन. ओके, व्हॉट डू यू नो अबाउट द रिजनलायझेशन ऑन लँग्वेज इन द पोस्ट इंडिपेंडन्स. स्वतंत्रता काळात भाषावार प्रांत रचनेविषयी आपणास काय माहिती आहे? म्हणजे यांना अपेक्षित काय आहे की तुम्हाला हे विविध प्रकारचे कमिशन सांगावं लागणार. बरोबर. पहिलं कमिशन कोणतं होतं? आठवतंय का? चॅप्टर नंबर 2 आपण शिकलो होतो. 2 नाही तर 3 चॅप्टर्स. ओके, 3 नंबरचा चॅप्टर होता क्वालिटीमध्ये. क्वालिटी येऊन सुद्धा आपल्याला लिहिता येतं. कोणता? आपण आर्टिकल 1 पाहिलं होतं. आर्टिकल 1 काय सांगतं? कॉन्स्टिट्यूशन म्हणलं इंडिया दॅट इज भारत. पुढे इट्स अ युनियन ऑफ स्टेट. ओके, तो काय आहे मराठीत? राज्यांचा संघ आहे. युनियन ऑफ स्टेट आहे, नॉट अ फेडरेशन ऑफ स्टेट. ओके, शब्द काय आहे? इट्स अ युनियन ऑफ स्टेट, नॉट अ फेडरेशन ऑफ स्टेट. मग या ह्याच्यामध्ये इवन दो आपण युनियन ऑफ स्टेट म्हटलं असलं तरी आपलं स्ट्रक्चर कसं आहे? फेडरल आहे. ओके, आणि या फेडरल स्ट्रक्चरमध्ये सध्या आपण बघितलं तर किती राज्य आहेत? 28 राज्य आहेत, 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. तर याला आपण या ठिकाणी फेडरल असं म्हणतो. पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर काय झालेलं आहे किंवा की भारत स्वतंत्र झाल्यानंतर सगळ्यात मोठा जो इश्यू तयार झाला तो म्हणजे काय आहे की ह्याच्यामध्ये प्रत्येक जो प्रांत आहे, विशेषतः या ठिकाणी दक्षिणेकडील जे प्रांत आहेत ते कशाची डिमांड करायला लागले? की आम्हाला काय पाहिजे? लिंग्विस्टिक स्टेट, म्हणजे भाषेच्या आधारावर आम्हाला काय करायचं आहे? राज्य निर्माण करायचं आहे. मग पहिली जी डिमांड आहे ती या ठिकाणी कोणी केली? त्याच्यावर यावर्षी डेफिनेटली प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. ओके, कारण त्यांची मूर्ती जी आहे ती तयार करण्यात आली आणि आपले पंतप्रधान यांच्या मार्फत या ठिकाणी ती काय करण्यात आलं? त्याचं इनॉग्रेशन करण्यात आलं. त्यामुळे त्या मूर्तीवर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. कोणाची मूर्ती? शिकवलंय तुम्हाला की ज्यांचा 56 दिवस म्हणजे आता 56 फीट उंचीची जी मूर्ती आहे ती तयार करण्यात आलेली आहे. कारण त्यांनी 56 दिवस काय केलं होतं? हंगर स्ट्राईक केली होती. कोण ते असे? कोण? व्हेरी गुड. पोट्टी श्रीरामुल्लू. तो पोट्टी श्रीरामुल्लू जे होते त्यांनी या ठिकाणी 56 दिवस उपोषण केलं आणि या ह्याच्यामध्ये उपोषणाच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ओके, कशासाठी उपोषण केलं होतं? सेपरेट स्टेट. कोणतं स्टेट? व्हेरी गुड. ओके, आंध्र प्रदेश जे आहे या ठिकाणी सेपरेट स्टेट करावं अँड द बेसिस. ओके, किंवा या ठिकाणी ह्याचं जे बेस आहे ओके या ह्याचा काय असणार आहे? आंध्र प्रदेश स्टेटचा बेस काय असणार आहे? ऑन द बेसिस ऑफ लँग्वेज. ओके, तर या ठिकाणी लँग्वेज या बेसिसवर ओके किंवा या ठिकाणी भाषा या आधारावर या ठिकाणी आमचं राज्य तयार करावं. आणि कोणती भाषा? आंध्र प्रदेशची कोणती भाषा? ओके, या ठिकाणी तेलुगू. ओके, सॉरी, तेलुगू भाषे. ओके, तेलुगू देशम पार्टी म्हणतो ना आपण. कोणाची पार्टी आहे? जे सध्या मुख्यमंत्री आहेत तिथले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे. शिवराज शिंदे. बरं, ते कोण? बरोबर आहे, चंद्रबाबू नायडू.
ओके, यांच्या पार्टीचं नाव काय आहे? तेलुगू देशम पार्टी. पार्टीचं नाव आहे तेलुगू देशम पार्टी. ठीक आहे, तर तेलुगू प्रदेश जो आहे तो या ठिकाणी तयार करावा आणि भाषा आधारावर तयार करावा. कारण काय आहोत, म्हणजे आम्ही जो आहोत मेजॉरिटी कोणती भाषा बोलणारे आहोत? तेलुगू भाषा बोलणारे आहोत. मग अशा पद्धतीने ही मुवमेंट स्टार्ट झाली. त्यानंतर सरकारने विविध प्रकारचे कमिशन त्याच्या अगोदर बनवले होते. ओके, तर यामध्ये ही तर मुवमेंट जी आहे ही कधीची आहे? की 52ची आहे. ठीक आहे, नंतर 53ला फैजल अली कमिशन तयार करण्यात आलं, फाजल अली कमिशन. ओके, पण याच्या अगोदर ज्या विविध प्रकारचे कमिशन झाले होते त्यामध्ये महत्वाची होती काका कलेलकर कमिशन. ओके, काका कलेलकर कमिशन, त्यानंतर JVP कमिशन. ओके, जवाहरलाल नेहरू, पट्टाभी सीतारामय्या. बरोबर, तर यांचं जे कमिशन होतं हे सुद्धा कमिशन होतं. बरोबर, पण या कुठल्याच कमिशननं लँग्वेज हा बेस सांगितला नव्हता. ओके, भाषेच्या आधारावर करू नये असं सांगितलं होतं. परंतु फजल अली कमिशन जे आहे ते हे गठीत करण्यात आलं. यांनी सांगितलं ठीक आहे भाषेच्या आधारावर तयार करा, पण काय नसावं? त्यांनी सांगितलं, ठीक आहे, फजल अली कमिशननं सांगितलं की यू कॅन क्रिएट स्टेट ऑन द बेसिस ऑफ लँग्वेज, बट बरोबर तयार करा, परंतु काय आहे? द कंडिशन काय असेल या ठिकाणी? वन स्टेट वन लँग्वेज नसावी. ओके, या ह्याच्यामध्ये वन स्टेट वन लँग्वेज नसावी, म्हणजे एक भाषा एक राज्य नसावे. आता एक भाषा एक राज्य जर केलं असतं तर काय झालं असतं बरं? एक भाषा एक राज्य केलं असतं तर महाराष्ट्रामध्ये किती भाषा आहेत? आपण विदर्भात गेलो तर कोणती भाषा आहे? आमरे तुमले. हे कोणती भाषा? वराडी भाषा. बरोबर, कोकणात गेलो कोकणी आहे. तर किंवा या ठिकाणी आपण चंद्रपूर गेलो किंवा या ठिकाणी इकडं नंदुरबार गेलो तर त्या ठिकाणी कोणती आहे? ऐरणी. बरोबर, ऐरणी ज्याला आपण म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा काय आहेत या ठिकाणी किंवा की 4-5 भाषा आहेत ज्या मेन आहेत. त्याचा भरपूर भाषा आहेत, 4-5 भाषा ज्या मेन आहेत, तर त्या आधारावर जर केलं असतं तर महाराष्ट्राचे किती तुकडे झाले असते? 4-5 तुकडे झाले असते. ठीक आहे, त्यामुळं वन लँग्वेज, ओके, वन स्टेट नसावं, एक भाषा एक राज्य नसावं. ठीक आहे, तुम्ही भाषेच्या आधारावर करा, पण या ठिकाणी मेजॉरिटी जी भाषा बोलली जाते त्याला आधार धरून तुम्ही काय करा? या ठिकाणी ते राज्य तयार करा. अशा प्रकारची परमिशन जी आहे त्या ठिकाणी फजल अलीनं दिली होती. ठीक आहे, तर हे सगळं आपण शिकलेलं आहे. ठीक आहे, पॉलिटीमध्ये शिकलेलं आहे, त्याचाच भाग इथं लिहिता येतो. ठीक आहे, त्या आधारावर सुद्धा आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करता येतो. तर यामध्ये जर आपण सिलेबस जर बघितला तर इथं कुठं असणार आहे? सिलेबस मध्ये कुठे दिसतोय? नावच आहे तिथं, टॉपिकच आहे आपल्याला स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना. ओके, तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर किंवा की आता भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर जर पाहिलं तर आता जसं आहे तशीच परिस्थिती होती का? पूर्वी कसं होतं? भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर जवळपास किती राजे रजवाडे होते? 565 जे होते. बरोबर, 565 जवळपास काय होते? राजे रजवाडे होते. बरोबर, म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्या देशाचे तुकडे किती होते या ह्याच्यामध्ये? तसं पाहिलं तर बिफोर द इंडिपेंडन्स आपल्या ह्याच्यामध्ये होते 11 प्रांत. ओके, त्याला काय म्हणायचं? इंग्लिशमध्ये प्रोव्हिन्स म्हणायचं. ओके, 11 प्रांत होते. आणि या ह्याच्यामध्ये 565 जे होते हे काय होते? हे होते प्रिन्सली स्टेट, राजे रजवाडे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? आपला जो देश आहे हे 565 तुकड्यामध्ये डिवाइड करण्यात आला होता आणि या सगळ्यांना एकत्र करण्याचं जे काम आहे ते कोणी केलं? यांना एकत्र करण्याचं काम, हे जे तुकडे होते ह्यांना एकत्र करण्याचं काम कोणी केलं? झालं आपलं सगळं आता हे. त्याच्यामुळेच तुम्हाला झालेल्या गोष्टीवर तुमचं टेस्ट घेणं गरजेचं आहे आता, नाहीतर तुम्ही असंच विसरून जाल. कोणतं? कोणाला? कोणी केले हे 65 सगळे एकत्र आणले?
तुमच्यापैकी कोणाला IPS बनायचं का? IPS नाही, IS बनायचं. DYSP तर कोणी का विचारतोय IPS DYSP? त्याचं पण कनेक्शन आहे. कोणत्या व्यक्तीनं हे सगळे राजे रजवाडे एकत्र, एक व्हिडिओ सुद्धा दाखवला होता तुम्हाला. एकदम बेसिक गोष्ट आहे त्या. 1 वर्ष शिकवलंय तुम्हाला लेखानो, जो सोडलं तर. आता तुम्हाला या ठिकाणी जेवढे लेक्चर झालेत ना तेवढे तेच घेणं गरजेचं आहे, नाही सगळं म्हणजे पाण्यात जाईल कार्यक्रम. कारण काही जरी शिकवलं आम्ही, समजा परत जरी शिकवायचं म्हटलं तर तेच शिकवणार आहोत. त्यात बदल होणार आहे का? इतिहासामधल्या गोष्टी बदल थोडं होणार, फक्त करंट बेस थोडा पण चालेल. पण तुम्हाला जर या ठिकाणी, आणि तुम्ही परीक्षा, बस साधं लॉजिक आहे. तुला कधी परीक्षा द्यायची, एक्झाम कधी देणार आहे मेन राज्यसेवेची? 2028 टू 28 टू 28. बरं, 28 आपण 2025 मध्ये शिकवलं होतं, ते आपल्याला 2026च्या मे महिन्यामध्ये आठवत नाही. तर म्हणजे आपण 25ला शिकलेलो, 2026च्या मे मध्ये आठवत नाही, तर 25ला शिकवलेलं 2028ला आठवल का? आता लॉजिक काय म्हणतंय? आठवल. अरे थोडं तरी सिरियस घ्या जाणार रे लेखानो. तर पाहिलं म्हणजे याचा अर्थ तुम्ही घरी जरी पाहिलं असतं, म्हणजे मी जोपर्यंत तुम्हाला हे घेत नाही तोपर्यंत तुम्ही घरी पाहत नाही. घरी पाहिलं तरी या ठिकाणी पटकन लक्षात आलं असतं. तर आणि हे साधा, एकदम साधा प्रश्न आहे, साधा किंवा ते. IS चं ट्रेनिंग सेंटर कुठे आहे? IS चं ट्रेनिंग सेंटर तपासना म्हणजे काय? म्हणजे काय? बरोबर आहे. फुल फॉर्म सांग ना. हा, सेंटर कुठे? IS चं ट्रेनिंग सेंटर तपासना, पण कुठे आहे ते? हा, उत्तराखंड. पण कुठे आहे? उत्तराखंड हे राज्य आहे, देहरादून हे सिटी आहे. अजून मला तर या ठिकाणी एकदम असं पाठवायचं, पण वाटतं ते तुम्हाला असे एक वॉच असं पाहिजे. ते कोणता पिक्चर आहे रे? ते टाइम वॉचवाला. वॉच वॉच मागं जायचं असतं. हा, तर त्यामध्ये आपण मागं जातो, बॅकला जातो. बघितलं असतं ना पिक्चर तो वॉचवाला, टाइम वॉच असते ती. बघितलं असेल, बघितला ना टाइम वॉचवाला. असं त्या ठिकाणी की त्याला हे केलं की आपण मागे जातो फ्युचर पास्ट मध्ये. तसं तुम्हाला या ठिकाणी एका ठिकाणी घड्याळ देऊन द्यावं लागणार आहे. ओके, तर आता हे लईच बेसिक झालं. नवीन जे पोरं येतील ना, ओके, त्यांना पण थोडंसं माहीत असणार आहे. तुम्हाला तर सॉरी, IS ट्रेनिंग सेंटर किती वेळेस शिकवलंय मी? हा, हो बरोबर. काय? हा, मग तेच ना, मग लबासना म्हणजेच लाल, ते लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकॅडमी, बरोबर. या ठिकाणी लबासना कुठं आहे? लबासना मसुरी आहे, बरोबर. मसुरा कुठे येत आहे? मसुरी उत्तराखंड. ओके, तर उत्तराखंड मसुरी आहे, आणि या ठिकाणी उत्तराखंड मध्ये देहरादून आहे.
देहरादून हे खाली आहे, मसुरी हे टॉपला आहे. ओके. त्यानंतर IPSचं ट्रेनिंग सेंटर कुठे आहे? एकदम साध्या साध्या गोष्टी आहेत. आता हे तर मग IPSचं ट्रेनिंग सेंटर खतरनाक गोष्ट आहे. तुम्हाला आता मला इमिडिएटली तुमच्या परीक्षा घ्याव्या लागतील. नाही या ठिकाणी तुमचे घरचे म्हणतील तुम्ही सर काय शिकवलं का नाही पोरांना, कुठं न्यायचंय. हैदराबादला काय नाव आहे? एवढं आपण करण्याचं एक कारण आहे. ओके, काय नाव? आमचं पोरगं 4च वर्षाचं आहे. त्याला म्हटलं की काय बनायचं आहे, कधी उठलं ते म्हणते IPS बनायचं. ठीक आहे भाऊ, IPS बनायचं. मग तुझं हे अकॅडमी कोणती असेल सगळं सांगते. कोणती? सरदार वल्लभभाई पटेल हे पोलीस अकॅडमी कुठे आहे? हैदराबादला आहे. सरदार वल्लभभाई पटेल. आणि IFSचं ट्रेनिंग सेंटर कुठं असतं? IFS फॉर इंडियन फॉरेस्ट ऑफिसर. IFS कुठं असतं? डेहराडून. ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी की सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकॅडमी. तर प्रश्न काय विचारला होता की या सगळ्यांना एकत्र करण्याचं महत्वाचं काम केलं या ठिकाणी वल्लभभाई पटेल यांनी. त्यामुळेच त्यांना म्हणतात सरदार वल्लभभाई पटेल किंवा लोहपुरुष. हे आयर्न मॅन म्हणतात त्यांना. हे लोहपुरुष कशामुळं? ह्याच्यामुळेच म्हणतात ह्यांनी या ठिकाणी हे जे 565 आहेत, या 565 पैकी 500 या ठिकाणी 62 लोकांना ह्या राजांना एकत्र आणलं. म्हणजे हे विचार करत होते की आमचं राज्य आहे, आमचा देश आहे, त्यांना आपापले तुकडे करायचे होते किंवा आपापलं राज्य आम्ही आमचं बघून घेऊ, अशी प्रकारची प्रवृत्ती होती. पण या सगळ्यांना एकत्र आणलं आणि या ठिकाणी सगळ्यांना भारतामध्ये मर्ज केलं. ओके, ही कधीची घटना आहे? बिफोर द इंडिपेंडन्स. ओके, बिफोर द इंडिपेंडन्स 15 ऑगस्ट 1947च्या अगोदर हे सगळे 562 जण भारतामध्ये सहभागी झाले. आता बोलत नव्हते की या ठिकाणी आम्हाला अलग पाहिजे, काय पाहिजे. ठीक आहे, ते सगळे भारताचे भाग बनले. पण राहिले हे 3 जण की जे या ठिकाणी भारताचे भाग बनले नाहीत. कधी? या ठिकाणी 15 ऑगस्ट 1947ला या ठिकाणी भारत स्वतंत्र झाला, परंतु यामध्ये हे 3 जण सहभागी झाले नाही. ते कोण होते? त्या तिघांना सुद्धा नंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी या ठिकाणी एकत्र केलं. पण 3 कोण होते? 3 कोणते प्रिन्सली स्टेट होते? सगळं शिकलं ना रे, असं करू नका ना. सारे जहां से अच्छा. अरे प्रांत विचारले. प्रिन्सली स्टेट कोणते होते की जे भारतामध्ये सहभागी झाले नाहीत भारत स्वतंत्र झाल्यावर? हा, व्हेरी गुड. हैदराबाद बरोबर आहे. अजून हैदराबाद. अजून कोणता? हा, ओके, जम्मू काश्मीर आणि जुनागड. ओके, म्हणजे तुम्हाला प्रश्न कळाला नाही असं आहे का? प्रश्न कळाला नाही असं म्हणजे नॉलेज होतं, प्रश्न कळाला नाही. कुठल्या भाषेत विचारायचं? अरे काही येण्याची गती. ओके, कुठल्या भाषेत विचारायचं? काय विचारलं होतं तुम्हाला की कोणते प्रिंसली स्टेट या ठिकाणी भारतामध्ये सहभागी झाले नाहीत? अब कौन सी भाषे में? उर्दू में पूछू क्या? हाँ, का मेलेडी में? खा जाओ और खुद जान जाओ. म्हणजे फुकटमध्ये चाट झाली का नाही भरतीची? हे किती प्रोडक्शन त्या लोकांनी या ठिकाणी खाल्ले असतील 2 मेलोडी. आणि चॉकलेट खाल्ल्याने मुलाचे दात खराब होतात हे कोणी सांगितलं नाही. ओके, आता मोदी जर खाऊ घालत असतील तर मग काय? ओके, चला. तर यामध्ये होते जम्मू काश्मीर, ओके, जुनागड आणि या ठिकाणी तिसरा होता हैदराबाद. जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये कोण होता राजा? सगळं शिकवलंय आता तुम्हाला. राजा राजा हरिसिंग. हो, हरिश्चंद्र नव्हता. ठीक आहे, हरिसिंग. राजा हरिसिंग. ओके, आता या ठिकाणची बाब काय होती? तर राजा हरिसिंग. तर या ह्याच्यामध्ये राजा जो आहे तो या ठिकाणी हिंदू होता, बरोबर, पण त्या ठिकाणची पॉप्युलेशन काय होते? मुस्लिम होते.
ठीक आहे. तर या ह्याच्यामध्ये राजा हरिसिंग जो आहे तो या ठिकाणी भारतामध्ये सहभागी झाला, परंतु कोणत्या कंडिशनमध्ये? जेव्हा पाकिस्तानने भारतावर म्हणजे त्या भागावर आक्रमण केलं, ठीक आहे, किंवा की तो भाग कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. मग आता नाईलाजानं काय आहे, द इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन, ओके, या ट्रिटीवर त्यांनी काय केलं, किंवा की साईन केली, किंवा की मी भारतामध्ये सहभागी होतो, मला वाचवा. ठीक आहे. तर या ह्याच्यामध्ये त्यांनी साईन केलं. तर हा झाला या ठिकाणी जम्मू काश्मीर. नंतर आला जुनागड. ओके. जुनागडचा जो राजा होता, सांगितलेलं पण आहे, त्याची एक या ठिकाणी एक स्टोरी सांगितली जाते की हा जो राजा आहे, तर राजा जो होता तो कोण होता? मुस्लिम होता. त्या ठिकाणची जनता कोण होती? जनता होती हिंदू. तर त्या ठिकाणी घेण्यात आलं रेफरेंडम. ओके, रेफरेंडम म्हणजे काय? सार्वमत. सार्वमत म्हणजे काय? त्या ठिकाणी लोकांना विचारण्यात आलं की तुम्हाला कुठं जायचं आहे? तुम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं आहे का भारतामध्ये सहभागी व्हायचं आहे? त्या लोकांनी सांगितलं आम्हाला भारतात आहे, कारण मेजॉरिटी आर हिंदूज. ओके. बट राजा कोण होता? मुस्लिम होता. ठीक आहे. मग राजा जो आहे तो या ठिकाणी कराचीला पळून गेला. पण पळून जाते वेळेस त्यानं काय केलं की सगळे त्यांचे कुत्रे घेऊन गेला, बरोबर. पण काय सोडलं? काही बायका सोडल्या. काही बायका. ओके. काही जण घेऊन गेला असेल, परंतु या ठिकाणी काही बायका जो आहे तो इथं सोडून गेला. ठीक आहे. तर असा या ठिकाणी किंवा हे झालं भारतामध्ये. तिसरं जे आहे शेवटचं तो होता हैदराबाद. हैदराबादचा निजाम. ओके. आणि हा जो निजाम आहे, हा निजाम या ठिकाणी त्या काळामधला जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे निजाम. आजच्या काळात जर जगातला श्रीमंत व्यक्ती जर म्हटलं तर कोण आहे? जगातला म्हणतोय आपलं, हा हा एलन मस्क. ओके. जो आहे जगातला श्रीमंत व्यक्ती आहे. ओके. तर आता हा जो आहे, तर हे एक प्रकारचा निजाम जो आहे तो सुद्धा तेव्हा जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती होता. ओके. तर याचं याचं म्हणणं काय होतं की आम्ही भारतात सहभागी होणार नाही, आम्ही जाऊ UN कडे, युनायटेड नेशनकडे जाऊ आणि आम्हाला आमचा देश अलग पाहिजे. ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी डिमांड केली. पण मग याच्यामध्ये किंवा की पोलीस ॲक्शन करण्यात आले, ऑपरेशन पोलो ज्याला म्हणतात. जनरल गोगार्ड यांनी या ठिकाणी मिशन तयार केलं होतं. राजेंद्र सिंग यांनी या ठिकाणी ते मिशन राबवलं. हे सगळे लोक पाहिलेत आपण. ठीक आहे. तर आणि त्यानंतर ते भारतामध्ये सहभागी झाले. ठीक आहे. तर सांगण्याचा मुद्दा काय आहे ते याच्यामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर किंवा की कशा प्रकारची परिस्थिती होती, तर हे आपल्याला यावर प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. तेच किंवा व्हॉट डू यू नो अबाउट द रिजनलिझम ऑन लँग्वेज अँड देअर पोस्ट इंडिपेंडन्स. ठीक आहे. तर याला धरूनच ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर भारतातील मुंबई काय आहे? भारतातील मुंबई हे औद्योगिक आणि आर्थिक दृष्ट्या, मुंबई काय आहे? औद्योगिक आणि आर्थिक दृष्ट्या, ओके, औद्योगिक आणि आर्थिक दृष्ट्या विकसित शहर आहे. याची कारण मीमांसा करा. मुंबई इज द वन ऑफ द इंडस्ट्रियल अँड इकॉनॉमिकली डेव्हलप्ड सिटी ऑफ इंडिया. डिस्कस इट्स कॉज अँड रिझन. आता हे इतिहासामधला प्रश्न आहे. इतिहासामधला प्रश्न आहे, पण या ठिकाणी कसा आहे? एक प्रकारे आता त्याला आपण कुठल्या टॉपिकवर असेल, इतिहास आहे का कुठल्या टॉपिकवर आहे हा प्रश्न? प्रश्न बघा. भारताची मुंबई एक औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या विकसित शहर आहे. ओके. हा जो टॉपिक आहे हा कुठला असेल बरं? आपल्या सिलेबसमध्ये कुठं बघा आधी, नंतर बघू आपण. सापडा.
म्हटलं कुठे वरचं लास्ट कोणता टॉपिक? हां ठीक आहे, म्हणजे तो पण एक कनेक्शन आहे, पण त्या ह्याच्यामध्ये की आपण हे सुद्धा कनेक्शन आहे ते म्हणजे जॉग्राफीचं. दोन्ही गोष्टी आहेत. तर या ह्याच्यामध्ये की एक तर आपल्याला ह्याला कनेक्ट करू शकतो की 18व्या शतकाच्या औद्योगिक क्रांती. ठीक आहे, तर पण जगातली क्रांती आहे, पण आपल्याला विचारलेले जे आहे ते कुठलं आहे? मुंबईचं आहे. आता मुंबईच्या बाबतीत जर पाहिलं, भारतातील मुंबई हे औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या विकसित शहर आहे असं म्हटलेलं आहे. ओके, म्हणजे प्रेझेंटचं विचारलेलं आहे बरोबर. तर मग याचं कारण आपल्याला सांगायचे आहे. ओके, द कॉजेस अँड रिजन्स. तर काय असेल बरं लॉजिकली जर विचार केला तर काय असेल बरं लॉजिकली? मुंबई हे औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या विकसित आहे. काय कारण असतील बरं? अर्थ समजला ना? हो, इंडस्ट्रियल आहे आणि इकॉनॉमिकल पण आहे. मग काय कारण असतील बरं साधं लॉजिकली? कारण लिहायचे आपल्याला. काही गोष्टी आपल्याला अभ्यास न करता म्हणजे अभ्यास केल्यानंतर या ठिकाणी काही क्वेश्चन असे डायरेक्ट इनडायरेक्टली विचार करतात. तो उत्तर जे आहे आपल्या संपूर्ण अभ्यासावर आधारित असतं. लॉजिकल काय असेल? व्हेरी गुड. ओके, पहिलं आहे की या ठिकाणी की ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, काय म्हणायचं तुम्हाला ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट म्हणजे? हां, बरोबर आहे की त्या ठिकाणी काय आहे की पोर्ट्स आहे बरोबर. आणि पोर्ट किंवा जे बंदर आहे ते काय आहे? ते या ठिकाणी कनेक्टिव्हिटीचं साधन आहे. कुठल्या कनेक्टिव्हिटीचं साधन आहे? जगाच्या कनेक्टिव्हिटीचं साधन आहे. म्हणजे मुंबई हे जे शहर आहे हे या ठिकाणी पूर्वी सुद्धा काय होतं? औद्योगिक होतं. ओके, पूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये काय होत्या? कशाच्या मिल्स होत्या? कापड मिल होत्या, कापड उद्योग होते पहिले बरोबर. आणि या ठिकाणाहून ब्रिटनमध्ये किंवा युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात काय आहे? कापड जात होते. आजही आपण पाहतोय की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात काय आहेत या ठिकाणी किंवा की इंडस्ट्रियल हब्स आहे, विविध प्रकारचे कारखाने आहेत आणि ज्या कारखान्याचे जे पार्ट्स आहेत ते इझिली त्यांना या ठिकाणी काय करतात? विदेशामधून आणता येतात किंवा या ठिकाणी तयार केलेला माल त्यांना इझिली पाठवता येतो. ठीक आहे, तर मग जगासोबत हे काय आहे? कनेक्टिव्हिटी आहे. त्याचबरोबर या ह्याच्यामध्ये की जर तुम्ही मुंबईच्या बाबतीत जर पाहिलं तर इथं काय आहे? तर या ठिकाणी इझिली स्किल्ड वर्कर जे आहेत ते मिळतात. जर तुम्ही मुंबईमधल्या धारावीमध्ये जर गेले, तरी गेलं का कोणी? नाही. ठीक आहे, तर आता या ह्याच्यामध्ये मुंबईच्या धारावीत जर गेले, तर मी पहिल्यांदा गेलो होतो. मला की म्हणजे अभ्यास करत असताना आमचा जो मित्र आहे तो मुंबईचा आहे एक जण, निखिल म्हणून. ठीक आहे, तर आणि त्याचा जो बिझनेस आहे, आज तो आता बिझनेस करतो, तर त्याचा जो बिझनेस आहे तो कशाचा आहे? त्याच्यामध्ये कार्गो बिझनेस आहे. कार्गो म्हणजे हे असतात ना ते शिप, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी माल न्यायचा, म्हणजे मोठाले जे हे असतात बरोबर डबे. ठीक आहे, तर ते आहे त्याचा तो बिझनेस आहे, आजही तो करतो. ठीक आहे, तर मग असंच या ठिकाणी आम्ही तिथं गेलो होतो आणि नंतर किंवा की त्याची जी कंपनी आहे त्या कंपन्यातल्या लोकांना काय करायचं होतं की त्यांना दिवाळीचं गिफ्ट द्यायचं होतं. मग ते गिफ्ट जे आहे ते या ठिकाणी वॉलेट जे आहे गिफ्टचे एकदम चांगले वॉलेट ते त्याला गिफ्ट द्यायचे होते. मग तो म्हणला चल आपण या ठिकाणी काय करू की धारावीत जाऊ. आम्ही पहिल्यांदा धारावीत गेलो. आता मला वाटलं धारावी म्हणजे काय आहे की आपल्या म्हणजे धारावी ऐकल्यानंतर स्लम एरिया ऐकल्यानंतर आपल्या डोक्यात काय येतं? जर गोष्टी आपल्याला माहीतच नसतील, आपण स्लम असं म्हटलं आणि त्यात बी या ठिकाणी किंवा की स्लम किंवा धारावी म्हटलं तर आपल्या डोक्यात काय येतं?
हां, आपल्या डोक्यात झोपड्या, ओके, पाईपलाईन, ओके, अस्वच्छता, इकडे तिकडे या ठिकाणी पोरं छोटे-छोटे पळालेले, ठीक आहे. तर हे आपल्या या ठिकाणी आपल्या डोक्यात येतं. म्हणजे आपण डोक्यात तसंच होतं, की अरे धारावी म्हणजे काय आहे, की आणि हे तर झालं अजून डोक्यात काय येतं? हं? आता तेवढा हे नाही, बरोबर. पण अजून डोक्यात काय येतं? तुम्ही कधी गेलाच नाहीत. पण ठीक आहे, आता तुम्ही झेंजीमधले आहात. त्यामुळं पूर्वी काय असायचं माहिती आहे का? पूर्वी मुंबईमध्ये जायचं म्हणजे या ठिकाणी तिथं पण डेअरिंग लागायची आणि त्याच्यामध्ये सुद्धा धारावीत जायचं तर अतिच डेअरिंग लागायची. का? गुन्हेगारी. हो, कारण ते पहिले पिक्चर पण तसे यायचे बघा ते. वास्तव बघितलं असेल ना त्या ठिकाणी, की तो कोणता? मन्या सुर्वे, हे असे डेंजर. डॅडी, हे म्हणजे तो कोण? आहे ना तुरुंगामधून बाहेर जस्ट आलाय. तो हे टोपीवाला. अरे गवळी. हां, अरुण गवळी. ओके. हे सगळे गँगस्टर. ओके. आणि म्हणजे मुंबई म्हटलं, की अशी आधीच धडकी, की मुंबईला जायचं. अरे मुंबईला जायचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणतं उचलून घेऊन जाईल. ओके. म्हणजे अशी एवढी भीती. आता काही तशी राहिलेली नाही, बरोबर. पण पूर्वी खतरनाक गुन्हेगारी होती. कारण काय असायचं माहिती आहे का, की पूर्वी ड्रग्ज हे किंवा या ठिकाणी पूर्वी तस्करी व्हायची. पूर्वीचे पिक्चर जर बघितले ना, जुन्या काळातले पिक्चर, तर ते पिक्चर कशावर असायचे बरं? की या ठिकाणी समजा तस्करी करायची असेल, तर कसे करायचे? की अमिताभ बच्चन आहे, बरं डॉन आहे बघा, डॉन पिक्चर बघितला असेल तुम्ही. तर अमिताभ बच्चन सुद्धा काय करायचा? तस्करी करायचा, डॉन. ओके. कोणत्या मार्गाने तस्करी करायची? कोणत्या मार्गाने? विमान, ओके, जल, जहाजानं तस्करी म्हणजे पूर्वी या ठिकाणी एकच महत्त्वाचा मार्ग होता आणि ते जो चोरांना मार्ग विमानानं थोडंच असणार आहे. ओके. तर मग या ह्याच्यामध्ये काय असायची? तस्करी करायची ते जहाजाच्या मार्गाने. ठीक आहे. मग आता तस्करी फक्त काय हे ह्याची नसायची. म्हणजे किंवा की ड्रग्ज, गांजा, अफू फक्त ह्याचीच तस्करी नसायची. कशाची तस्करी असायची? सोन्याची तस्करी असायची. ओके. सोनं सुद्धा या ठिकाणी हे जे सौदी अरेबियन कंट्रीज आहेत ना, इथं सोनं स्वस्त मिळतं, बरोबर? तर मग ते स्वस्त सोनं जे आहे, जर विमानानं आणलं, तर या ठिकाणी त्यावर टॅक्स लागेल. ओके. आज पण टॅक्स लागत असतो. तर मग या ह्याच्यामध्ये किंवा हे काय करायचे, समुद्राच्या मार्गाने आणायचे. ओके. मग हे अशी सोन्याची तस्करी केली जायची. मग त्यामधूनच काय आहे किंवा की सोन्याची तस्करी करत असताना मग गुंड तयार व्हायचे. हे सगळं या ठिकाणी असायचं पूर्वी. ठीक आहे. पण आता या ठिकाणी त्या प्रमाणात राहिलेलं नाही. परंतु पूर्वी भयानक होतं. मग आता तशा कंडिशनमध्ये इव्हन 6 मध्ये सुद्धा तसं एक गोष्ट होती. ओके. आता उगाच 5 एक 10 वर्ष झालं त्यात थोडंफार बदललेलं आहे. पण आता त्या जर या ह्याच्यामध्ये जायचं असेल, धारावीत जायचं असेल, तर आधीच धडकी. ओके. धारावीत गेलोत आणि विसरलं तर? धारावीत गेलेत आणि या ठिकाणी कोणतरी उचलून घेऊन गेले तिकडचे. ओके. म्हणजे अशी भीती. पण जेव्हा त्याच्यासोबत मी गेलो, तेव्हा या ठिकाणी धारावी म्हणजे धारावीच वाटली नाही. ते कधी सुरू झाली आणि कधी आम्ही बाहेर आलो ते पण कळालं नाही. म्हणजे तो या ठिकाणी ते मॉडर्न होतं. हे 2000 कधीची बघा 8 ची गोष्ट आहे. 2008. ते 2008 मध्ये एवढे मॉडर्न झाले होते, की या ठिकाणी एवढे रोड हे सगळं आणि तिथं आम्ही गेलोत आणि त्या घरामध्ये तिथलं स्ट्रक्चर कसं आहे बघा, की आपण यालाच हे करतोय, ओके, कनेक्ट करतोय. तर तिथल्या घराचं स्ट्रक्चर कसं होतं, की या ह्याच्यामध्ये खाली जे आहे एक रूम असणार. ओके. आणि रूममध्ये गेलं, की या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी सगळ्यात मोठा टीव्ही. ओके. एवढा टीव्ही मी तिथं बघितला तेव्हा. ओके. म्हणजे त्या लोकांच्या घरी. मी तर हेच झालो, की ह्याच्यामध्ये त्याची भिंत पण तेवढी नसेल जेवढा टीव्ही असतो. ठीक आहे. म्हणजे एवढं ते लोकं पॅशनेट असतात. ठीक आहे. म्हणजे मुंबईच्या लोकांची विशेषतः काय माहिती आहे का? ते कमवितात पण आणि खर्च पण करतात. ठीक आहे. म्हणजे लाईफ एन्जॉय बी करतात. म्हणजे आठवडाभर ओके मंडे टू या ठिकाणी फ्रायडेपर्यंत या ठिकाणी मरेपर्यंत काम करतात. ओके. म्हणजे 10-10, 15-15 तास ते काम करतात. ओके. म्हणजे एवढे फास्ट आपण चलत सुद्धा नाही, ते पळत असतात. ओके. आपण चलतो आणि ते पळत असतात. तर या ह्याच्यामध्ये की इथलं घराचं स्ट्रक्चर बघितलं तर खाली जे आहे हे जेवण हे सगळं राहणं हे सगळी सुविधा असायची आणि ह्याच्या वरती जे आहे वरचा मधला काय असायचा या ठिकाणी एक प्रकारचं छोटं इंडस्ट्री. ओके. मग आम्ही त्याच्या या ह्याच्यामध्ये वरच्या मधल्या गेलो जिथं या ठिकाणी हे लेदरचे बेल्ट तयार केले जात होते. ओके. वॉलेट आणि एक छोटी खोली असणार. पण त्या छोट्या खोलीमध्ये लाखो करोडो रुपयाचा बिझनेस हे लोक करायचे. ओके. म्हणजे याचा अर्थ काय आहे हेच लोक या ठिकाणी जे तुम्हाला दिसतंय ना मार्केटला की जे स्वस्तामध्ये बाहेर वस्तू देतात हेच लोक तयार करतात हे धारावीवालेच. ओके. म्हणजे धारावी इटसेल्फ एक प्रकारची छोटी इंडस्ट्री आहे. प्रत्येकाच्या घरी या ठिकाणी काही ना काही छोटा लघु उद्योग आहे. ओके. म्हणजे धारावीमधले लोक सगळेजण या ठिकाणी काही भीक मागतात असं नाही.
ओके, सगळे या ठिकाणी काय आहेत, एक प्रकारचे छोटे मोठे उद्योगपती हे इथं बसलेले, करोडो रुपये हे या झोपडपट्टीमध्ये कमितात. मग मुद्दा काय आहे या ह्याच्यामध्ये, आता ह्यांचा जो माल आहे हे तयार करतात आणि इझिली तो माल काय आहे सेल केला जातो. बिकॉज काय आहे, तेवढे ग्राहक आहे, तेवढी कनेक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, आणि या हे सगळ्यामध्ये काय आहे की त्यांना जो काय कच्चा माल आहे तो पण सहज उपलब्ध होतो. ठीक आहे, तर हे काही जनरल कारण आपण इथं देऊ शकता. त्यानंतर 8, राईट अ शॉर्ट नोट. आता आपल्याला 10 मार्काचाच क्वेश्चन आहे, पण तो 5-5 मार्काला डिवाइड केलेला आहे. शॉर्ट नोट पहिलं काय आहे, हे मड वल्कॅनो इन इंडिया, भारतातील मृदा ज्वालामुखी. इतिहास झालं ना तुमचं, नाही सॉरी गुगल झालं ना, सॉरी मड ज्वालामुखी ऑफ इंडिया. शिकवलं असेल सरनी. तर मड ज्वालामुखी म्हणजे काय, भारतातील मृदा ज्वालामुखी, मड वॉल्कॅनो इन इंडिया. नावात काय बरं, हे जाऊ द्या, हे सोडून द्याला. हे म्हणजे काय, ज्वालामुखी म्हणजे काय, ज्वालामुखी म्हणजे जिथून काय येतो, पाणी येतं. हा लावा येतो. ओके, त्यालाच आपण ज्वालामुखी म्हणतो ना. मग भारतामध्ये या ठिकाणी या लावाच्या जागी काय येत असतो, मड बाहेर येत असतो. ओके, मड म्हणजे काय आहे, की ज्याला आपण माती किंवा चिखल म्हणतो, तो बाहेर येत असतो. तर मग भारतातील या ठिकाणी हे मृदा ज्वालामुखी कोणते आहेत हे आपल्याला सर्च करावं लागेल बाबा. ओके, डॉर्मेंट माहित आहे आपल्याला, डॉर्मेंट. डॉर्मेंट माहिती आहे का, मग सांगितलं असेल सरांनी. डॉर्मेंट, डॉर्मेंट म्हणजे कोणता, भारतामध्ये एकच डॉर्मेंट आहे. डॉर्मेंट मध्ये डॉर्मेंट म्हणजे निद्रा अवस्थेत असलेला, निद्रा, डॉर्मेंट म्हणजे झोपलेला. ओके, तर असा झोपलेला जो आहे तो कोणता ज्वालामुखी आहे, ऐकला असून तुम्ही. हा हो, हा डॉर्मंट आहे. ठीक आहे, डॉर्मंट म्हणजे काय आहे की त्याला वाटलं की कुंभकर्णासारखा कधी चला आता थोडं आता हे करू, तर पटकन बाहेर येऊ शकतो. ठीक आहे, असा जो आहे तो आहे बॅरन. बॅरन, बॅरन नाव ऐकलं असं ना, कुठे येतं, व्हेरी गुड, अंदमान निकोबार बॅरन आहे. तो या ठिकाणी डॉर्मंट आहे म्हणजे सध्या झोपलेला आहे आणि तो कधीही काय होऊ शकतो, बाहेर येऊ शकतो. ठीक आहे, तर तो डॉर्मंट. तशा प्रकारचे हे या ठिकाणी मड ज्वालामुखी आहे ते आपल्याला सांगायचे आहे. 5 मार्काला आहे, तर हे तुम्हाला पाहावं लागेल. ठीक आहे, 11वीच्या पुस्तकात असेल बघा, 11वीचं पण चला, एवढ्या वर्षामध्ये मी पण वाचलेलं नाही, वाचलं असं पण मला लक्षात येत नाही बाबा. जाऊ दे. सुनामी, उत्पत्ती आणि त्याचा पर्यावरणावर परिणाम, हे शिकवलं असेल सरांनी. सुनामी शिकवली ना. ओके, तर सुनामी इज ओरिजिन अँड इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट. ओके, सुनामी कशी तयार होते आणि त्याचा इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट सांगा बरं. सुनामी, सुनामी कशी तयार होते, हा बरोबर आहे. समुद्रामध्ये जर या ठिकाणी भूकंप काय झाला, बरोबर आहे. हा, तर काय होतं, म्हणजे नेमकं काय होतं, बरोबर आहे. हा, हा बरोबर, सिंपल. या ह्याच्यामध्ये की कुठं भूकंप, समजा या ठिकाणी हे काय आहे, बीच आहे बरोबर, आणि हा समुद्र आहे, सी आहे. ठीक आहे, तर या ह्याच्यामध्ये काय आहे की जर भूकंप झाला, ठीक आहे, आता भूकंप झाल्यानंतर काय होत आहे, हा हा बरोबर. तर पहिली गोष्ट, तर भूकंप हा कशामुळे होतो,
हां, ओके. तर ह्याच्यामध्ये काय आहे, तर प्लेट्स आहे, तुम्ही शिकलेलं आहे, बरोबर. तर थेरी कोणती? प्लेट टेक्टॉनिक थेरी, बरोबर, बघितली असेल तुम्ही, ठीक आहे. म्हणजे 2 प्लेट आहेत. आता ह्या प्लेट ज्या आहेत ना, अशा फिक्स झालेल्या आहेत, बरोबर. आणि या प्लेटमध्ये काही डिस्टर्बन्स झाला किंवा तिला वाटलं की चला आता थोडं आपण जरा खूप आळस आला, थोडं या ठिकाणी डिगजॉग करू, ओके. तर मग या अशा थोड्या डिगजॉग व्हायला लागतात. ह्याच्यामुळे काय होतं, की ह्याच्यामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट होतं, बरोबर. आणि त्यामुळं या ह्याच्यामध्ये काय होतं, की भूकंप होतो, ओके. तर आता भूकंप झाला तर या ह्याच्यामध्ये की एक तर काय आहे किंवा की यामध्ये डिस्टर्बन्स होऊ शकतो किंवा या ठिकाणी एकमेकावर त्या सबमर्ज होऊ शकतात, ठीक आहे. तर अशा कंडिशनमध्ये किंवा की ही जी प्लेट आहे, ओके, ही दूर जाऊ शकते, जवळ येऊ शकते. तर यामुळं काय होतं की ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं किंवा की त्या ह्याच्यामध्ये असा भूकंप जो आहे, ठीक आहे, त्याच्या वेव्हज इथं क्रिएट व्हायला लागतात, ठीक आहे. आता या ह्याच्यामध्ये हे जर ज्या ठिकाणी पॉइंट आहे त्या ठिकाणी काय होणार आहे, की याची वेव्ह जी आहे, आता इथं जे असेल, ठीक आहे, समजा एक्झाम्पलमध्ये की जेव्हा आम्ही तुम्ही स्कूलला असेल, कॉलेजला असेल, तेव्हा हे भूकंप झालं, ही सुनामी आली होती बघा, ठीक आहे. तर आता यामध्ये की तेव्हा काय घडलं होतं, तेव्हा या ठिकाणी काय झालं होतं, इथं काही मच्छीमारी होते, मच्छीमार होत्या, ओके. इथे या ठिकाणी शिप होते, ओके. आणि या शिपवर काही लोक मच्छीमारी करत होते, ठीक आहे. आणि त्यावेळेस भूकंप झाला आणि या ह्याच्यामध्ये ह्या सुनामीमुळं किंवा वेव्हजमुळं काय झालं, इकडे अनेक लाखो लोक मृत्युमुखी पडले. तर परंतु हे जे आहेत ना, हे जिवंत राहिले. असं का बरं? इथं जी शिप होती ना, आता भूकंप झाला त्याच ठिकाणी ही शिप होती किंवा इथपर्यंत पाण्यामध्ये शिप होती, ओके. तर या शिपवर असलेले जे लोक आहेत, जे मासे मारण्यासाठी गेले होते, ओके, मासे मारण्यासाठी, माशी नाही, ठीक आहे. तर हे जिवंत राहिले पण इकडचे लोक मेले. असं का बरं? हां. तर मुद्दा काय आहे, तर या ह्याच्यामध्ये जसजसं या ह्याच्यामध्ये किंवा की वेव्ह जे आहेत, लाटा ज्या आहेत ना, जसं किनाऱ्यापर्यंत येत असतात ना, त्याची हाईट वाढत असते, ओके. आणि या ठिकाणी जे आहे ना, ही हाईट कमी असते. आतमध्ये पाण्याच्या ह्याच्यात काय असतं, ते हाईट कमी आहे आणि पुढे काय आहे, की यांना स्पेस मिळतो इथं, ठीक आहे. त्यामुळं या ह्याच्यामध्ये जसजसं ह्या किनाऱ्याकडे येतील ना लाटा, तसं त्याची हाईट वाढत असते. या कारणाने ह्या लोकांना काहीच होत नाही, ओके. तर या ह्याच्यामध्ये ही सुनामी, आता ही जी सुनामी आहे, ठीक आहे, आणि याचा इन्व्हायरमेंटवर होणारा परिणाम, ते सुनामी इन्व्हायरमेंटवर होणारा परिणाम म्हणजे काय, ते ह्याच्यामध्ये हा इन्व्हायरमेंट, पर्यावरणावर काय परिणाम होतो? हा, पर्यावरणावर, हा, बरोबर, इकोसिस्टम डिस्टर्ब होऊ शकते, बरोबर. त्याचबरोबर जी हा हा पर्यावरण म्हणतोय आपण, मानवहानी नाही, पर्यावरण. मानवहानी झाली, माणसं मरतील, पण पर्यावरणाचं काय? जी मोठ्या प्रमाणात सिल्ट आहे किंवा या ठिकाणी वाळू आहे, ती या ठिकाणी काय होणार आहे, सुपीक भागामध्ये जाणार आहे, ओके. त्यामुळे सुद्धा काय आहे, पर्यावरणाचं नुकसान होणार आहे. मरेन जी लाईफ आहे ती पण या ठिकाणी डिस्टर्ब होणार आहे. त्याचबरोबर जर समुद्रकिनारी मोठमोठे प्लांट असतील, ओके, जसं न्यूक्लिअर प्लांट असतील किंवा समुद्रकिनारी कोणते प्लांट असतात, न्यूक्लिअर पण असतात, त्याचबरोबर कोणते, हां, ऑइलचे पण प्लांट असतात, ते मोठ्या प्रमाणात, आणि ते जर या ठिकाणी ऑइलचे प्लांट फुटले तर काय होईल, या ठिकाणी सगळं तेल जे आहे ते पाण्यामध्ये मिसळू शकतं, बरोबर. त्याचबरोबर न्यूक्लिअर प्लांट आहेत, ओके, त्याचा सुद्धा या ठिकाणी पर्यावरणात होतो. जसं या सुनामीच्या वेळेस जपानमध्ये न्यूक्लिअर हे सुद्धा काय झाले होते, जे रिॲक्टर्स आहेत ते सुद्धा काय झाले होते, की हे झाले होते, ब्लास्ट झाले होते, ओके. ज्यामुळं रेडिएशनचा परिणाम तिथल्या पर्यावरणावर पण होतो आणि मानवावर तर होतोच, ओके. तर अशा काही गोष्टी आपल्याला सांगता येतील. आपल्याला डायरेक्ट पॉईंट आहे कुठे, भूकंप, सुनामी, ओके. डायरेक्ट आपल्याला पॉईंट विचारलेला आहे. त्यानंतर 10 नंबरचा जो आहे, 9 आणि 10. तर 9 नंबरचं काय आहे, की आता आपल्याला एक भूकंप, सुनामी झाली, भूकंपाच्या कारणांची चर्चा करा आणि भारतातील भूकंप प्रवण क्षेत्र, डिस्कस द कॉजेस ऑफ अर्थक्वेक्स, स्टेट द
अर्थक्विक प्रोन झोन इन इंडिया. बरोबर. तर भारतातला या ठिकाणी किंवा की ज्याला प्रोन झोन म्हणतो आपण भूकंपाचा, तो कोणता आहे बरं? कोणता भाग आहे की जो आपल्या आता महाराष्ट्र आपण राज्यासाठी लिहितोय, बरोबर, राज्यसेवा आहे, तर आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राचं उदाहरण देता येईल. महाराष्ट्रामध्ये कोणता भाग जो आहे हा भूकंप प्रवण क्षेत्र आहे? सांगितलं ना, आपण बघितलं होतं. कुठं झालं होतं भूकंप? शिखर सरनं शिकवलं असेल ना. भूकंप कुठं झाला होता मोठा भूकंप महाराष्ट्रामध्ये? अरे लातूर. सरनं सांगितलं असं ना, मी पण सांगितलं तुम्हाला 2-3 वेळेस सांगितले. एक वेळ कुठं? लातूरमध्ये खिल्लारी. लातूरमधलं खिल्लारी हे जे आहे हे भूकंप प्रवण क्षेत्र आहे, बरोबर. त्या ठिकाणी आतापर्यंत सर्वात मोठा भूकंप झाला होता, ज्यामध्ये पूर्ण गावच काय झालं, नष्ट झालं होतं. ठीक आहे. त्याचबरोबर कोयना डॅम माहिती आहे ना. कोयना डॅम सुद्धा काय आहे या ठिकाणी त्या भूकंप प्रवण क्षेत्रातच येतो. म्हणजे जर खूपच मोठा भूकंप झाला तर ते डॅम पण फुटू शकतो. ओके. तर डॅम जो आहे ना त्या भूकंप प्रवण क्षेत्रामध्येच बांधलेला आहे. तर हे जे आहेत या ठिकाणी भूकंप. तर आता यामध्ये प्रश्न विचारला, द डिस्कस द कॉजेस, कारण सांगा भूकंपाची. भूकंपाच्या कारणांची चर्चा करा. ओके. भूकंपाची कारणच काय असणार आहेत? की 2 प्लेट हे झाले असतील, बरोबर, इंटरनल डिस्टर्बन्स झालेलं असेल, बरोबर. तर ते काही कारण आहेत. त्यानंतर पुढे भारताच्या संदर्भात तेवढं घेऊ आणि त्यानंतर आपण थांबू. तर भारताच्या संदर्भात हिमनदीचे महत्त्व सांगा. हिमालयातील हिमनदीवर जागतिक तापमान वाढीचा, ग्लोबल वॉर्मिंगचा होणारा प्रभाव आणि त्याचा परिणामांची चर्चा करा. राईट द सिग्निफिकन्स ऑफ ग्लेशियर इन रिस्पेक्ट ऑफ इंडिया. डिस्कस द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग ऑन हिमालयन ग्लेशियर अँड इट्स कॉन्सिक्वेन्सेस. हे तुम्हाला सरांनी शिकवलेलं आहे. हिमनदी म्हणजे कोणती? ग्लेशियर. हिमनदी म्हणजे कोणतं? हिमनदींचे महत्व सांगा. हिमनदी म्हणजे कोणत्या? त्या या ठिकाणी हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या हिमनदी. ओके. ग्लेशियर म्हणजे या ठिकाणी म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, बर्फ, बरोबर. तर बर्फ वितळून या ठिकाणी पाणी येत असतं खाली. ठीक आहे. आणि ह्या ज्या नद्या आहेत ह्या कशा असतात? बारमाही नद्या म्हणतात त्याला आपण. ओके. नेहमी पाणी असतं. आज पण आपल्याला या ठिकाणी पाणी दिसतं. ओके. गंगा ग्लेशियर मधूनच उगम पावलेली आहे, गंगोत्री, बरोबर. तर मग या ह्याच्यामध्ये ह्या ग्लेशियरचा आपल्याला इम्पॉर्टन्स सांगायचं आहे आणि हिमालयातील हिमनदीवर जागतिक तापमानवाढीचा परिणाम. ओके. काय होत असेल? बरोबर आहे की बर्फ जो आहे तो ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय होतं की टेम्परेचर वाढतं. टेम्परेचर वाढल्यामुळे काय आहे, बर्फ जो आहे तो वितळतो आणि बर्फ वितळला की या ठिकाणी पाणी जे आहे हे मोठ्या प्रमाणात काय येतं, खाली येतं. आणि त्याचबरोबर तुम्ही एक्झाम्पल आपल्याला देता येतं किंवा की ते केदारनाथला झालं होतं मधल्या काळामध्ये की मोठ्या प्रमाणात काय आहे त्याचा परिणामाचा दुष्परिणाम पण होतो. ओके. की मड जे आहे किंवा या ठिकाणी लँडस्लायडिंग म्हणतो आपण, पावसाळ्यामध्ये लँडस्लायडिंग होते. कारण काय आहे तर त्या भागामध्ये किंवा की ग्लोबल वॉर्मिंगमुळं किंवा या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळं झाडं नाहीत, झाडं पण नष्ट करण्यात आले, त्यामुळं डायरेक्टली सिल्ट जे आहे किंवा मड जे आहे ते बाहेर खाली येतं किंवा लँडस्लाईड मोठ्या प्रमाणात होते. ठीक आहे. ही झाली 10 क्वेश्चन. ठीक आहे. तर बाकी 10 उद्या बघू आपण. आज तुम्हाला मी इकॉनॉमिक्सचं पण देतो. ठीक आहे, पाठवून देतो. तर मुद्दा काय आहे की तुम्ही झालेल्या गोष्टी रिवाईज करणं गरजेचं आहे. एवढ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत तुम्ही